प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचा मतचोरीच्या विरोधातील मोर्चा किंबहुना महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये जी 1 जुलै 2025 ला अद्ययावत करण्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आणि ती मतदार यादी ही फायनल असेल, अंतिम असेल, त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही अशा सूचना थेट राज्य निवडणूक आयोगाने राजकीय नेत्यांना दिल्या होत्या। आणि यामध्ये दुबार मतदार किंवा बोगस मतदार किंवा एकाच पत्त्यावर अनेक मतदार नोंदवल्याची काही प्रकरणं राज ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये सुरुवातीला समोर आणली होती। मतचोरीच्या या प्रकरणावर सर्वात मोठा खुलासा जर देशामध्ये कुणी केला असेल तर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी तो केला होता। त्यानंतर देशामध्ये सगळ्याच ठिकाणी मतचोरीची प्रकरणं किंवा बोगस मतदार नोंदणी किंवा वाढवलेले मतदार, घटवलेले मतदार या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या, परंतु ना केंद्रीय निवडणूक आयोग ना कोणत्याही राज्याचा निवडणूक आयोग याची दखल घ्यायला तयार आहे, ना विरोधी पक्षांच्या आक्षेपांना उत्तर देण्याची त्यांची तयारी आहे। या विरोधात महाराष्ट्रामध्ये 1 नोव्हेंबरला मोर्चा काढण्याची तयारी पूर्ण झाली। मात्र या मोर्चामध्ये हा संपूर्ण मोर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वातच राहिला। या मोर्चामध्ये काँग्रेसचेही पदाधिकारी सामील झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचेही पदाधिकारी स्वतः शरद पवारही सामील झाले। सभेमध्ये या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। मोर्चा हा भव्य होता, यामध्ये वाद नाही। मुंबईच्या उपनगरातून मोठ्या प्रमाणात मतदार किंवा लोक या मोर्चामध्ये सामील झाले। मात्र या मोर्चाचं वैशिष्ट्य असं की हा महाविकास आघाडीचा मोर्चा होता। तर त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून जी महाविकास आघाडीमध्ये नाही, त्यामुळे त्यांचा स्वतंत्र उल्लेख होतो। भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष या पक्षांचाही या मोर्चामध्ये समावेश होता। अर्थात समाजवादी पार्टी ही देखील महाविकास आघाडीचा भाग लोकसभेमध्ये राहिलेली आहे, परंतु या कोणाचेही कोणत्याही पक्षाचे झेंडे या मोर्चामध्ये दिसलेले नाहीत। याचा अर्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण प्रभावात हा मोर्चा होता। देशामध्ये पहिल्यांदा म्हणजे यापूर्वी विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर खासदारांनी पार्लमेंट ते निवडणूक आयोग असा मार्च केला होता आणि खासदारांच्याही विरोधी पक्षांच्या खासदारांच्या या मोर्चाला केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत जाऊ दिलं गेलं नव्हते। आपण सगळ्यांनी पाहिलं। याही वेळी या मोर्चाला काल संध्याकाळपर्यंत परवानगी नाकारलेली होती। आज सकाळी या मोर्चाची घोषणा जी झाली ती फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा होता। मोर्चा मोठा होता। विचारमंचावर जे नेते प्रामुख्याने होते ते सर्वपक्षीय होते। अर्थात याच्यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते दिसले नाहीत, मात्र माकप भाकप शेकापचे नेते निश्चितपणे मंचावर होते। आणि सभेमध्ये चार नेते फक्त बोलले। त्यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, मनसेचे राज ठाकरे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या 4 नेत्यांची भाषणं झाली। या 4 नेत्यांच्या भाषणामध्ये म्हणजे जो क्रम आहे, म्हणजे काँग्रेस आता राज्यामध्ये देखील मोठा पक्ष आहे, परंतु त्यांच्या नेतृत्वाला पहिल्यांदा बोलू दिलं गेलं। म्हणजे जो सभा शास्त्राचा जो एक मान असतो किंवा सभेच्या नियोजनाचा जो भाग असतो, त्यामध्ये त्यांचा एक प्रोटोकॉल ठरवला जातो। या प्रोटोकॉलमध्ये काँग्रेसचा प्रोटोकॉल सर्वात खाली राहिला, कारण त्यांच्या नेत्याला पहिल्यांदा बोलावं लागलं। दुसऱ्या क्रमांकावर राज ठाकरे राहिले। म्हणजे जर आपण तो उलटा क्रम केला तर पहिल्या क्रमांकावर शरद पवार जे सर्वात शेवटी बोलले। अर्थात तो त्यांचा मान निश्चितपणे आहे की ते महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे मोठे। उद्धव ठाकरे हे दुसऱ्या क्रमांकावर, राज ठाकरे तिसऱ्या आणि बाळासाहेब थोरात काँग्रेसचे हे 4थ्या क्रमांकावर आहे। या मोर्चाच्या अनुषंगानं राज्याच्या मतदारांना एक विश्वास निश्चितपणे आला की ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाला मदत करणारे सत्ताधारी यांच्यावर जो आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला, याचा अर्थ सरकार आणि आयोग यांनी मिळून हे सगळं चालवलेलं आहे। आणि या विरोधात ज्या जन आंदोलनाची भाषा अनेक पक्ष संघटना वारंवार करतात, मात्र प्रत्यक्ष जन आंदोलन या संदर्भामध्ये अजून सुरू झालं नाही, परंतु हा मोर्चा या जन आंदोलनाचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि हा मोर्चा राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। अर्थात
निवडणूक आयोगावर याचा किती दबाव येतो हा एक वेगळा प्रश्न आहे, कारण निवडणूक आयोग सध्या एका कवचकुंडलाखाली काम करत आहे असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. ही कवचकुंडलं म्हणजे काय? जशी कर्णाची कवचकुंडल होती की ज्यामुळे त्यांना काही संरक्षण प्राप्त होतं, तशी सत्तेची संरक्षण निवडणूक आयोगाला प्राप्त आहेत आणि म्हणून निवडणूक आयोग त्यांची स्वायत्त भूमिका घ्यायला तयार नाही. आपल्याला माहित आहे की जेव्हा राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात राहतात तेव्हा सर्वच राजकीय पक्ष एका बाजूने जातात. TN शेषन यांनी जेव्हा निवडणूक आचारसंहिता अधिक कडकपणे लागू केली होती त्यावेळी त्यांच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष उभे राहिले, परंतु TN शेषन यांच्या भूमिकेला जनतेने मात्र डोक्यावर घेतलं. आज जर तसं पाहिलं तर निवडणूक आयोगाची भूमिका ही जनतेच्या दृष्टीनं संशयास्पद झालेली आहे आणि तरी निवडणूक मानायला तयार नाही. राज ठाकरेंनी जो उल्लेख केला की नवी मुंबईच्या आयुक्त निवासामध्ये 500 मतदारांची त्यांनी नोंद सांगितली, परंतु दैनिकांमध्ये ही बातम्या 130 ते 127 मतदारांची नोंद झाल्याची आहे. पण यावर तातडीनं म्हणजे काल 31 ऑक्टोबर 2025ला ठाणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं अधिकृतपणे, त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात, तो जो पत्ता त्यांनी दिलेला आहे नेरूळ सेक्टर 21 रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप मार्ग आयुक्त निवास असा त्यामध्ये उल्लेख आहे आणि ते पुढे असं म्हणतात की या सेक्टरचा फक्त या सेक्शनचा पत्ता देण्यासाठी वापर केलेला आहे. म्हणजे आयुक्त निवासस्थान असा उल्लेख त्यामध्ये कुठेही नाही किंवा नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान असा उल्लेख त्यात कुठेही नाही. आपल्याला माहित असावं निवडणूक निर्णय अधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयात असतात. ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ते आलेले असतात आणि या आयोगांच्या परीक्षांमध्ये जर त्यांनी ती दिलेली असेल तर त्यांना निश्चितपणे आठवलं पाहिजे की आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्यक्तीचा पत्ता कसा असावा याचंही एक तंत्र दिलेलं असतं, त्याचाही एक प्रश्न असतो. कधीही कोणताही पोस्टल ॲड्रेस टाकताना किंवा पोस्टाचा पत्ता टाकताना व्यक्तीचं नाव, नंतर त्याच्या निवासस्थानाचं नाव किंवा नंबर, मग तो राहत असेल ती गल्ली किंवा विभाग किंवा एरिया, आणि नंतर त्या मोठ्या परिसराचं क्षेत्राचं नाव आणि मग तालुका, म्हणजे त्या गावाचं नाव येऊन तालुका आणि मग जिल्हा आणि मग राज्य आणि मग शेवटी देश, म्हणजे अशा चढत्या क्रमाने ॲड्रेस असतो. परंतु ह्या नवी मुंबई महापालिका आयुक्ताच्या निवासाच्या ठिकाणी जी ॲड्रेस आहेत त्यात ते म्हणतात की हे फक्त सेक्शन वापरलं गेलं, पत्ता त्यात असा आहे. एकदा तो पत्ता त्यांनी निश्चितपणे वाचला पाहिजे. आणि ते म्हणतात नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान असं नाही, कुठल्याही निवासस्थानावर असं लिहिलेलं असत नाही. एवढंच लिहिलं असतं जिल्हाधिकाऱ्यांचं जर निवासस्थान असेल तर जिल्हाधिकारी निवास एवढाच त्या बंगल्यावर किंवा त्या दरवाजाच्या बाहेर पाटी असते. कुठलाही अधिकारी असेल आयुक्त निवास एवढंच त्यामध्ये असतं. नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान असा उल्लेख पाटीवर कुठेही नसतो. त्यामुळे या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आधी त्यांचं जनरल नॉलेज थोडंसं परिपूर्ण करायला. अर्थात दुसरा जो पत्ता त्यांनी दिलेला आहे की सुलभ शौचालयामध्ये देखील मतदारांची नोंदणी आहे. त्या संदर्भात खुलासा करताना हे निवडणूक निर्णय अधिकारी जे ठाण्याचे ते म्हणतात की आधी ते जे सुलभ शौचालय ते दुमजले आहे आणि त्याच्या वरच्या आणि खालच्या मजल्यावर निवासही होता, परंतु आता ते स्थलांतरित झालेलं आहे. या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे कळलं पाहिजे की मुंबईमध्ये एकदा जो माणूस या ठिकाणी राहतो तो ते निवासस्थान सोडत नाही. आपण पाहतो की मुंबईमध्ये महापालिका किंवा मुंबईच्या या परिसरामध्ये ठाणे असेल, कल्याण असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, या महापालिका जीर्ण झालेल्या इमारतींना जेव्हा नोटीस काढतात की ही इमारत जीर्ण झालेली आहे, जुनी झालेली आहे, ही केव्हाही कोसळू शकते, त्यामुळे ही इमारत खाली करा असा जेव्हा आदेश काढला जातो तरीही लोक ती इमारत सोडत नाही, कारण अन्यत्र त्यांचं निवासस्थान नसतं. त्यामुळे जीवाचा धोका पत्करून लोक त्या ठिकाणी राहत असतात. आणि मग असं काय झालं की 1 जुलैपर्यंत या निवासस्थानावर मतदार होते आणि अचानक ते स्थलांतरित झाले. जर तुम्ही 1 जुलैला ती मतदार यादी अद्ययावत केलेली आहे तर 1 जुलैला तिथं राहत होते आणि अवघ्या 2 ते 3 महिन्यात म्हणजे ऑक्टोबरपर्यंत ते त्या ठिकाणाहून गायब होतात. म्हणजे एकदा निवडणूक आयोग आणि निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणुकीशी संदर्भित असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी स्वतःचं जनरल नॉलेज वाढवण्याची गरज आहे, किंबहुना त्यांचं तर्कशास्त्र वाढवणं गरजेचं आहे. पण हे जरी असलं तरी आजचा जो मोर्चा या महाविकास आघाडीच्या नावावर जो झाला त्यामध्ये महाविकास आघाडीचे झेंडे मात्र दिसले नाहीत. माकपचा, भाकपचा, शेकापचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे त्यामध्ये फारसे दिसले नाहीत. सर्वत्र भगवे झेंडे चमकले. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चामध्ये
प्रभुत्व होतं आणि त्यांच्याच वतीनं हा खरा मोर्चा होता। याचा अर्थ महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या संदर्भात चर्चा ही व्यापक झालेली नाही, त्यामध्ये किंतु परंतु आहे। परंतु हे जरी काही असलं तरी लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने, लोकशाही निकोप करण्याच्या दृष्टीने हा जो मोर्चा झालेला आहे, या मोर्चाचं एक प्रचंड महत्व, जन आंदोलन होणं, लोक रस्त्यावर येणं, म्हणजे ज्या यंत्रणा संवैधानिक स्वायत्ततेचा गैरफायदा घेत असतील तर त्यांना जनतेच्या न्यायालयाशिवाय अन्य पर्याय नाही। त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर 1 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेवर निघालेला हा मोर्चा, म्हणजे फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेपर्यंत निघालेला हा मोर्चा आगामी काळातील जन आंदोलनाची एक मोठी चाहूल आहे। परंतु या मोर्चामध्ये म्हणजे जी मागणी झाली की अजून विशेषतः राज ठाकरे म्हणाले की अजून 1 वर्ष निवडणुका झाल्या नाही तरी चालतील, काही बिघडत नाही, परंतु मतदार याद्या सुधारावा, त्यामध्ये दुरुस्ती करा। या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली 4 ते 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये होत नाहीयेत, झालेल्या नाहीत आणि त्यामुळे या सर्व महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर जी सत्ता चाललेली आहे ती थेट राज्य सरकारची चाललेली आहे आणि मग अशा प्रकारे जर राज्य सरकारकडे सत्ता आणखी 1 वर्ष चालवायची असेल तर त्यांची काही हरकतच नसावी। त्यामुळे हा जो मुद्दा आहे, एक टाइम शेड्यूल निवडणूक आयोगाला खरं तर ह्या विरोधी पक्षनेत्यांनी द्यायला हवं। अर्थात काही नेते 7 नोव्हेंबर पर्यंत अल्टिमेटम म्हणत होते, परंतु एवढ्या अल्प कालावधीतही हे शक्य नाही। मात्र यासाठी कालावधी देऊन आणि पारदर्शी, आणि त्यामध्ये सर्वात मोठी मागणी जी पाहिजे की मतदार याद्या तुम्ही ऑफलाईन का तयार करतायत, त्या ऑनलाईन करा। ऑनलाईन करण्याबरोबर जसं तुम्ही बँकेच्या डॉक्युमेंट बरोबर पॅन कार्ड जोडतात, आधार कार्ड जोडतात, म्हणजे त्या नंबरवरून, त्या क्रमांकावरून एकाच वेळी तुम्हाला किती बँकांमध्ये संबंधित व्यक्तीचं खातं आहे हे जसं निदर्शनास येतं, तसं ती मतदार यादी ऑनलाईन करा। त्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, काहीतरी त्याशी जोडा आणि त्या यादीमध्ये एका ठिकाणी नाव असणाऱ्या व्यक्तीचं जर दुसऱ्या ठिकाणी नाव असेल तर ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये आपोआप ते दिसायला हवं। हे एवढं तंत्रज्ञान आज देशाकडे आहे, या तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक आयोग का करू पाहत नाही, अशा मूलभूत मुद्द्यांवर बोलणं गरजेचं या मोर्चामध्ये होतं। परंतु मोर्चाची जी काही दिशा आहे, मोर्चा या पुढील काही आंदोलन होईल का असं काही जाहीर झालेलं नाही आणि या मोर्चाच्या निमित्तानं एक मात्र म्हणावं लागेल की सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य जनता याला एक दिलासा मिळालेला आहे की निवडणूक आयोगाची जी मनमानी केंद्रामध्ये, राज्यामध्ये जी चाललेली आहे, ज्यावर आक्षेप आहे जनतेचा, राजकीय पक्षांचा आक्षेप आहे, विरोधी पक्षांचा आक्षेप आहे, त्या संदर्भात लोकशाही आणि संवैधानिक पद्धतीनं ते दखल घेतील याचं किमान दबाव या मोर्चामुळे येऊ शकेल का, येईल असं आपण अपेक्षा करूया। आणि हा मोर्चा जन आंदोलनाच्या दिशेने गेलेला आहे, परंतु यामध्ये केवळ भगवेच झेंडे का चमकले, सर्वपक्षीय झेंडे का चमकले नाही, हाही प्रश्न हा मोर्चा सोडून गेलेला आहे। त्यामुळे या प्रश्नावर विचार करताना तर्कसंगत विचार करूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागणार आहेत। महाविकास आघाडी मधला एक प्रकारचा मोर्चा संदर्भातला, म्हणजे हा मोर्चा फक्त ठाणे, कल्याण, मुरबाड, वसई, विरार, पालघर या क्षेत्रापुरता आणि मुंबईपुरता दिसतो आहे, परंतु हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर या मोर्चाचं आव्हान सर्व राजकीय पक्षांनी केलं असतं तर मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती असा मोर्चा 1 नोव्हेंबरला निघाला असता। परंतु मोर्चा काढण्याच्या दृष्टीनं या महाविकास आघाडीच्या पक्षांमध्येच काही मतभेद होते का, हे एकंदरीत भगव्या झेंड्यांच्या मोठ्या प्रमाणात सामील असणाऱ्या बाबीवरून स्पष्ट होते। बघूया येणाऱ्या काळात हे आंदोलन कोणत्या दिशेनं जातं आणि कोणत्या नेतृत्वाचा यावर प्रभाव राहतो हे आपल्याला बघावं लागेल। परंतु एक मात्र निश्चित की जनतेच्या दृष्टीने आजचा झालेला मोर्चा निश्चितपणे एक आशादायी पाऊल आहे, एवढं मात्र आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। धन्यवाद। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।